एवढा उद्देश आहे. आणि मग त्या भावनेनं त्या दलित बांधवाला मारलं. दलित बांधवाची जर अट्रॉसिटी जर त्या दिवशी घेतली असती तर आज संतोष अण्णा देशमुख यांनी ती, आता तुम्हाला फोटो दाखवले, आपले इथलेच आहेत, तसे 24 वर्ष भावानी विठ्ठलाची घरी केली आत्तापर्यंत. तर तो भाऊ वाचला असता तर सगळ्या गोष्टी ही घटना घडल्यावर झाल्या. आणि त्या सगळ्या आरोपीला PSI शिंदे साहेबांनी स्वतः फोन केला की साहेब आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तिथली सगळी पोलीस यंत्रणा जी आहे त्यांना इकडचं मसाज वगैरेतलं कोणाला काहीच काम नव्हतं. घरच्यासारखं आम्ही त्यांच्यासोबत राहत होतो, त्यांना सहकार्य करायचो. तर आम्ही अशा पद्धतीने गावात राहत असताना त्या दिवशी जर त्याची अट्रॉसिटीची केस घेतली असती तर आज आपला भाऊ जिवंत असतो. शिंदे साहेबाला बोलवून ते जे आरोपी आहेत ते हातेरी सगळे त्या लोकांना व्यवस्थित आपण त्या गाडीत बसवलं. गावाला आपण अंगावर घेतलं पण त्यांना काही कधीच नाही परत पाठवलं. त्यांनी त्या गोष्टीचा राग जर धरायचा असता तर आपल्याला जर म्हणले असते की तुम्ही माफी मागा, तुमचं चुकलं, आपण ते देखील केलं असतं. तर यांची पार्श्वभूमी ही आहे. एवढे गुन्हे त्यांच्यावर हे सुद्धा तुम्ही सगळे बघून हे. आणि एकीकडं आपण आहे त्याची पावती ही आहे. हीच नाही अनेक असे आहेत. तुम्ही एकदा ग्रामपंचायतीला सुद्धा जर आले तर त्या ग्रामपंचायत इमारतीमध्ये कुठंही जागा नाही पुरस्काराचा तो फ्रेम लावायला. इतके चांगल्या पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे.